चला. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मनसे. माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्ष संजय मस्कर आणि राकेश राटे. सकाळीच एक कंप्लेंट आली होती की बजाज फायनान्स वाले एक दोन हप्ते जर थकलेत तर आई बहिणीच्या शिव्या देतात, त्यांना फालतू शब्दांचा उपयोग करतात आणि एवढा इरिटेट करताय की माणसांनी शेवटी सुसाईड करायचं त्या लेवलवर त्यांची मानसिकता जाते. ताई पण खूप कंटाळलेले होते आणि ताईंनी शेवटी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला, पण शेवटी काय नियम आहे महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये की जेव्हा आपल्या अंगावर आला तर सगळ्यांना एकच नाव आठवते, सन्माननीय राजसाहेब ठाकरे. मग ताईंनी आमचा संपर्क केला. आम्ही सकाळी यांच्या ऑफिसमध्ये गेलो. आम्ही ऑफिस बंद करून टाकली की जेपर्यंत तो माणूस येत नाही तेपर्यंत आम्ही ऑफिस चालू करायला देणार नाही. शेवटी तो माणूस आला. साकीनाका पोलीस स्टेशनवर तो जमा आहे, त्याच्यावर एफआयआर होणार आहे. आणि हे जे लोक आहेत हे सगळे बजाज फायनान्सचे मोठे अधिकारी आहेत. तुम्ही काय पदावर आहे? मी एसीएम आहे. एसीएम आहे. तुम्ही तुम्ही मॅनेजर. आता मी यांना सांगितलंय की तुम्ही ताईंची माफी मागा, त्याच्यावर एफआयआर होणार आहे ते ठीक आहे, पण बजाज फायनान्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शिवीगाळ होत आहे तुमची पण जबाबदारी आहे की तुमच्या माणसांना सांगा की शिवीगाळ करू नका, नाहीतर काय होणार मग आम्ही तुम्हाला फटके देणार. ते जर हातात नाही आले ना, आता आमच्या समजा हात राहिला, जर तुम्ही काय करता युपी वाल्यांना देतात कॉल सेंटर, हिथं देतात, ते आमच्या हातात नाही आले आम्ही तुम्हा सगळ्यांना फटके देणार. तुम्ही सगळ्यांसमोर बजाज फायनान्स वाल्यांतर्फे ताईंची माफी मागा, सांगा समोर. मी मॅडमला सॉरी म्हणतोय. ज्या व्यक्तीने हा गुन्हा केलाय त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि मॅडमचे जे पण आहे त्याला आम्ही क्लोज करू. सॉरी मॅडम. एकदम स्पष्ट शब्दामध्ये बोला, थोडा जोराने बोला. हा, थोडा जोराने बोला. मॅडमची मी सॉरी मागत आहे. त्यांनी जे व्यवहार केलाय त्यांच्याशी त्या संदर्भात बाकी जे पण असेल मॅडमचे दोन वगैरे आम्ही क्लोज करून देऊ. बरोबर आहे. आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना काय मेसेज देणार आहे की अजून शिव्या द्या? काय बोलणार? त्यांना मेसेज द्या. आम्ही त्यांना काही त्या गोष्टी करायला सांगत नाहीये. आणि करतायत त्यांना काय सांगताय? त्यांना मेसेज द्या की करू नका. त्यांना टर्मिनेट केलंय, आता इमिजिएट त्यांना टर्मिनेट केलेलं आहे. आणि दुसऱ्यांनाही सांगा शिव्या देऊ नका, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आहेत. तर आता माझी सगळ्या फायनान्सवाल्यांना विनंती आहे, जेवढे फायनान्सवाले आहेत कृपया करून कुणाचे हप्ते थकलेत तर मेहरबानी करून शिवीगाळ करू नका. तुम्ही जे कानूनी प्रक्रिया असेल ते करा. आम्ही सांगत नाही की तुम्ही हप्ते नाही भरले तर काही करू नका, कारण तुमची बँक आहे तेही चालवायची आहे तुम्हाला, पण या पद्धतीने हा मार्ग योग्य नाहीये. म्हणून आज आरोपी वर आहे, साकीनाका पोलीस स्टेशन, त्याच्यावर एफआयआर होत आहे. त्याला जे मेथीपाक द्यायचं होतं ते त्याला भेटलेलं आहे. हे बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. ताई तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. मी राज ठाकरे यांना, मी साहेबांना मी धन्यवाद करते आणि या साहेबांना मी धन्यवाद करते. साहेब, हा, मी धन्यवाद करते. ज्यापासून मी 1 महिन्यापासून माझं जीव एवढं हे झालेलं ना की मी काय करू, मला एवढी धमकी, एवढे काय होतं, मला काहीच ऑप्शन नव्हतं. शेवटी हा साहेब होता आणि माझी मदत झाली. आज जे यांनी सकाळपासून तर संध्याकाळ माझ्यासाठी भरपूर केले. साहेब न खाता पिता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या चौकीत आहे, माझ्यासाठी खूप मदत केली. मी यांचा धन्यवाद माझा नाही होत आहे. धन्यवाद नका करू, फक्त राजसाहेबांचा मी सगळ्यांना मेसेज द्या. या पद्धतीने कुणाला फोन येईल तर आजूबाजूच्या मनसे कार्यकर्त्यांचा संपर्क करा. मनसे कार्यकर्ते आहेत, राज ठाकरे साहेबांचा आदेश आहे, आपल्या लोकांवर कुठेही अत्याचार झाला तिथं ठामपणे उभे राहा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभे राहणार. ह्यानंतर जर तुमच्या लोकांनी शिवीगाळ केली तर मी तुम्हाला आता सांगतोय सगळ्यांसमोर आम्ही तुम्हा लोकांना फटके देणार. जे ऑफिसमध्ये बसले असणार आम्ही त्यांनाच फटके देणार. तुमची मार खायची तयारी असेल तर काम करा तिथे, नाही तर तुमच्या लोकांना सांगा शिव्या देऊ नका. ठीक आहे? परत एकदा माफी मागा. ताई त्याच्यावर एफआयआर होत आहे, बरोबर आहे? त्याच्यावर
तेच हात नाही नका दादा, जोडू. तुम्ही माझ्यासाठी आशीर्वाद द्या. केले दादा. हात नाही नका तर मी- जोडू ताई. नाही दादा, तुम्ही ज्या सकाळपासून हात नका. माझ्यासाठी धडपड केली, अहो. संध्याकाळपर्यंत मी तुमची खूप आभारी आहे साहेब. हेच- मला निकाल लागला ते मी लई मोठी गोष्ट नाही, तर आज मी कुठं पोहोचलेच ते मला माहिती नाही. कुठं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. राज ठाकरे साहेब आहेत, सगळ्यांनी मनात बसवा. आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेब आहेत. बस मी त्यांचं खूप धन्यवाद. धन्यवाद करते साहेबांचा. सांगा सगळ्यांना, नाही तर उगाच काय होणार.